एक क्वेश्चन अजून आपल्याला एक विचारतो परीक्षेमध्ये तर ट्रिपल इंटिग्रेशनचा आहे. ठीक आहे. व्हॅल्यूम जसं पण येईल तर व्हॅल्यू मीन्स व्हॉट ट्रिपल इंटिग्रेशन. जेव्हा एरिया बोलतोय तर डबल इंटिग्रेशन. ठीक आहे. तो मग आता फाइंड द व्हॅल्यूम क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द रिजन, फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द रिजन बाय द कोन z इज इक्वल टू रूट x² प्लस y² अँड पॅराबोलॉइड z इज इक्वल टू x² प्लस y². हा क्वेश्चन आपल्या परीक्षेमध्ये आलेला आहे. ठीक आहे. हा सॉल्व करायला लावलेला आहे. तर मग आता फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द रिजन बाय द कोन. बघा या पद्धतीने तुम्हाला रिजन दिलेले आहेत. आता मला सांगा सगळ्यात पहिले व्हॅल्यूम कसं फाइंड आउट करतात. व्हॅल्यूम इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रेशन dx dy dz. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? ओके. तो हे व्हॅल्यूमचं एक्सप्रेशन आहे. मग आता तुम्ही म्हणणार की सर dx dy dz बोलताय तर पहिले समजा आपण झेडची लिमिट लिहू, नंतर वायची लिहू आणि नंतर लास्टला एक्सची लिमिट लिहू. ओके. तर आता एक काम करा, मला सांगा झेडची लिमिट तुमच्याकडे अवेलेबल आहेत का? आहेत. झेड इज इक्वल टू समथिंग आहे. याचा अर्थ झेडची लिमिट आपल्याला दिलेली आहे. समजतंय का? मग मी काय करतो बाळांनो, मी करतो डबल इंटिग्रेशन आणि झेडची लिमिट इथं टाकून देतो. झेडचं लिमिट इथं काय आहे? हे आहे रूट x² प्लस y². वरती झेडचं लिमिट किती आहे? x² प्लस y². आणि इथं काय राहणार आहे बरं का, इथं आला हा dz. तो मी जर का हे मधले लिमिट झेडची लिहितोय तो साहजिक आहे की इथं dz येईल आणि बाहेर कोण जाईल? बाहेर जाईल dx dy. ओके की नाही? बरं चला आता सिंगल इंटिग्रेशन जमून जातो बाळांनो आपल्याला. ID कट झेड उरतो, तो झेड उरतो, हा झेड उरतो तर अपर लिमिट x² प्लस y² आणि रूट x² प्लस y². ओके का? इथं राहणार आहे आपला dx dy. बाळांनो तुम्ही जर का अपर लिमिट मायनस लोअर लिमिट केला तर झेडच्या ऐवजी अपर लिमिट टाकल्यावर काय होईल? x² प्लस y². तो जिथे झेड आहे तिथे अपर लिमिट चिपकवा, मायनस जिथे झेड आहे तिथे लोअर लिमिट चिपकवा. तो काय होऊन जाईल? रूट x² प्लस y² dx dy. या पद्धतीने इथपर्यंत आलो आपण. पण तुम्हाला जर माहिती आहे चांगल्या पद्धतीने काय बरं का की आपल्याला x² प्लस y² आला की याला ट्राय करतो आपण. आता हे डबल इंटिग्रेशन राहिले ना, तर याला ट्राय करणं आपण पोलरमध्ये न्यायचा. कारण कार्टेशियनला पोलरमध्ये नेण्यासाठी डबल इंटिग्रेशन पाहिजे, कार्टेशियनला स्पेरिकलमध्ये नेण्यासाठी ट्रिपल इंटिग्रेशन पाहिजे. तर मग आता इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता हे बघा तुम्ही जर बारकाईने बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सर याला पोलरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू असते r cos θ, y इज इक्वल टू r sin θ. बरोबर का? तो r sin θ. नंतर dx dy बराबर r dr dθ. आठवते काही? x² प्लस y² बराबर r². तर हे कन्वर्जन आहेत. या पद्धतीने तुम्ही कन्वर्ट करू शकता. पण दुसरी एक बात तुम्ही म्हणाल की सर आता लिमिट काय द्यायचे? तो लिमिट काय द्यायचे त्यासाठी वरती या. इथे झेडची व्हॅल्यू दिलेली बघा, झेडची व्हॅल्यू दिलेली आणि इथे पण झेडची व्हॅल्यू दिलेली. तुम्ही एक काम करा ना, झेडच्या दोघं व्हॅल्यूला कम्पेअर जर केलं ना तो झेड कॅन्सल होऊन जाईल बाळांनो. म्हणजे काय होईल माहिती आहे का? तो कम्पेअरिंग व्हॅल्यू ऑफ झेड म्हणजे काय? हे बघा व्हॅल्यू ऑफ झेड म्हणजे काय बघून घ्या एकदा. काय व्हॅल्यू ऑफ झेड? रूट ला बाळा खाल्ला. तो काय व्हॅल्यू ऑफ झेड म्हटल्यावरती काय हा झेडची व्हॅल्यू, ही पण झेडची व्हॅल्यू. बघा या पद्धतीने मग कसं करणार आपण इझिली ना. ते बघा रूट x² प्लस y² इज इक्वल टू a² प्लस y². बरोबर का? आता मला सांगा हा रूट आहे तो 100% आपल्याला एवढी बात माहिती आहे काय की रूट 2 आहे आणि हा 2 आहे. त्या 2ला आपल्याला असं लिहिता येतं ना बाळांनो, रूट 2 इंटू रूट 2. बरोबर का? याचा अर्थ याला पण मी दोनदा लिहू शकतो. तुम्ही जर का दोनदा लिहिताय तर तुम्हाला असं दिसेल ना ते x² प्लस y² बराबर रूट x² प्लस y² रूट a² प्लस y². बरोबर की नाही? हां. याचा अर्थ हे कट होऊन जाईल ना. मग याचा अर्थ असा निघून येतोय की रूटमध्ये x² प्लस y² बराबर 1 म्हणजे x² प्लस y² बराबर 1 म्हणजे सर्कल आहे. हा म्हणजे काय? हा सर्कल आहे. हा जर का सर्कल आहे तर याची रेडियस किती असणार? हा जर का सर्कल आहे तर याची रेडियस किती असणार? याची रेडियस आहे बाळांनो 1. किती आहे? 1. हे बघा ना 1 दिसते मला. बरं 1 आहे. आता रेडियस भलेही 1 असू द्या पण हा पूर्ण सर्कल आहे की नको? तर तुम्ही काय करणार? 0 to π/2 करणार इंटू 4 करणार, किंवा तुम्ही डायरेक्टली काय करणार 0 to 2π करून द्या वाटलं असतं. तर तुम्ही 0 to 2π जरी केलं तरी पण चालेल, किंवा 0 to π/2 केलं तरी पण चालेल. म्हणजे बघा कसं होईल. बघा तो लिमिट कशी टाकली जाते आता चेक करा. इथपर्यंत आले ना आपण, इथपर्यंत आलो. तो व्हॅल्यूम इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन काय काय? अपर लिमिट x² प्लस y² मायनस
√x² + y². ठीक आहे ना. dx dy सगळ्या व्हॅल्यू पुट करून टाका. काय होईल बरं का बघा. 4 पार्ट आहेत. कुठून तर कुठपर्यंत जाणं आहे 0 to π/2 जाणं आहे. लिमिट काय आहे आरचे 0 to 1 बरोबर का. x² + y² ला काय लिहिणार तुम्ही r² मायनस याला काय लिहिणार याला r² लिहिणार म्हणजे हा होऊन जाईल r बाळा. इथं काय येईल dr dθ dφ समजतंय का. सॉरी dr r dr dθ असं r dr dθ समजतंय. r dr dθ dx आणि dy ला लिहितो r dr dθ. मग हे आतमध्ये राहिलेले तू पकड बाळा मला लिहिता येतं. मग आता आपण इकडे लिहून टाकू जरा नीट मग तुम्हाला समजून जाईल. तो I = डबल इंटिग्रेशन 0 इथं 4 होता 0 to π/2 आहे 0 to 1 आहे. इथं झाला r² - r r dr dθ हे राहिले. आता मला सांगा r दिसतोय इथं r आहे तो पहिले आणि ही लिमिट कशाची rची आहेत ना तो पहिले r सोडून घ्या बाळांनो तुम्ही. 4 आहे 0 to π/2 बाहेर राहू द्या. आतमधला सॉल्व करतो 0 to 1 r² - r r dr याला सॉल्व करा आणि सांगा आन्सर किती. कॅल्क्युलेटर द्या. याला आपण सॉल्व करून घेऊ. याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कॅल्क्युलेटर आहे ठीक आहे ना. काय आहे सांगा. इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये α(x² - α(x) ब्रॅकेटच्या बाहेर इंटू α(x) बाहेर आलो 0 to 1 -1/12 -1/12 तो हे 4 इथं आहे -1/12 कॉन्स्टंट बाहेर काढला उरतंय का आता 0 to π/2 आणि मध्ये काय उरेल बाळांनो इथं काय होत आहे dθ फक्त इथं फक्त dθ आहे. आणि तुम्ही हुशार आहेत याचं उत्तर किती येईल सांगा. याचं उत्तर येईल π/2. ID कट θ आहे अपर लिमिट π/2. तो आता याचं उत्तर किती सांगा रे. हे झाले मायनस बघा 4 आहे की 4 4 3 12 म्हणजे π/3 π/3 आणि ते किती आहे π/2. काही चुकलंय काय आपल्याकडून थांबा हा पाय नाही आहे हा फक्त 1 आहे. तर हा जर का 1 आहे तर किती झाले सांगा. I = π - π/6 पण बाळांनो व्हॅल्यूम कधी निगेटिव्ह राहत नाही. तर याचा अर्थ असा झाला की π/6 उत्तर आहे. व्हॅल्यूम किती आला व्हॅल्यूम ऑफ दिस π/6 नाही समजलं का.